युजर ऑथेंटिकेशन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं. पासवर्डचा विषय निघालाच की आठवतो तो पहिला पासवर्ड, तिच्या नावाने ठेवलेला. हळूहळू मॅच्युरिटी आली आणि आपलं नाव टाकून 1 2 3 लिहायला मी चालू केलं. यानंतर मी कधीच मागे वळून बघितलं नाही. जन्मतारीख, नाव, आडनाव, अगदी काहीही पासवर्ड ठेवले. पण नियतीला हे सर्व मान्य नव्हतं. जी वेळ यायची नव्हती ती वेळ आलीच. मी पासवर्ड विसरलो आणि फॉरगेट पासवर्ड नावाच्या दलदलीत जाऊन अडकलो. असो, नको ते जुने दिवस आठवायला. तर चला मग बघूयात युजर ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन इन सोसायटी मॅनेजमेंट सिस्टम. नमस्कार मित्रांनो, आशा करतो तुम्ही सर्व मजेत असाल. इंट्रोमध्ये ऐकल्याप्रमाणे या आठवड्यात मला ऑथेंटिकेशन मॉड्यूल इंटिग्रेट करण्याचे काम मिळाले होते. या कामाची सुरुवात मी बॅकएंडमध्ये ऑथेंटिकेशनच्या फाईल्स ॲड करण्यापासून केली. सर्व चेंजेस करून झाल्यावर ऑथेंटिकेशन म्हणजेच लॉग इनचा API कॉल टेस्ट केला आणि आपल्याला ॲक्सेस टोकन मिळालं. आता हेच टोकन आपण आपल्या पुढील API कॉल्समध्ये यूज करणार आहोत. युजर ऑथरायझेशन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा आपण कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊ शकतो, पण किचनमध्ये जाण्याची परवानगी फक्त आचारी आणि मदतनीसांना असते. अगदी त्याचप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये ठराविक ठिकाणी जाण्याची परवानगी ठराविक रोल्सना असते. तर आपण युजर ऑथेंटिकेशनसाठी लागणाऱ्या सर्व मॉड्यूल्सना ॲड करायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे आपण ऑथराइज्ड युजर आणि अनऑथराइज्ड युजर यांची टेस्टिंग करून बॅकएंडमध्ये इंटिग्रेशन करण्याचे काम पूर्ण केले. याआधी बघितलेल्या कामाशीच निगडीत आपलं पुढचं काम होतं, ऑथेंटिकेशन मॉड्यूल इंटिग्रेशन इन UI. ह्या कामाची सुरुवात आपण लॉग इनचा फॉर्म बनवण्यापासून केली. फॉर्मचं काम संपून आपण रेस्ट हँडलरचा कोड लिहिला आणि फॉर्म आणि रेस्ट हँडलरची मैत्री करून दिली. सर्व कोड करून झाल्यावर आता वेळ होती टेस्टिंगची आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये आपण फेल झालो. आता आपल्याकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे कोड डिबगिंग करणे. डोक्यावर शिल्लक राहिलेले 158 केस खाजवल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे हे मला कळून चुकले आणि मी कोड फिक्स करायला सुरुवात केली. आता टेस्टिंग केल्यावर सर्व काही सुरळीत चालू झालं होतं. आणि अशा प्रकारे आपण या आठवड्यातील अजून एक काम पूर्ण केले. तर चला मग मित्रांनो, मी YouTubeचा पासवर्ड रिसेट करून येतो. तोवर तुम्ही ऐका हे गाणं.